फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीवर सर्वोच्च न्यायालयाने जो स्टे आणला होता किंवा भरतीची जी स्थिती आहे ती कायम ठेवण्यास सांगितलं होतं, तर त्यामध्ये आता बदल होणार आहे. एक आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आत्ता परीक्षा दिल्यात आणि निकालाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि ज्यांनी केस दाखल केली होती म्हणजे 2018मध्ये निवड झाली आणि जी सिलेक्शन लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट होती ती वेटिंग लिस्ट त्यांनी रद्द केली काही विद्यार्थ्यांना न घेता, त्यांच्यासाठी दुःखाची बातमी आहे. तर नेमकं काय झालेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवा तांत्रिक प्रश्नाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसेवा तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये नवीन सिलेबसनुसार सर्व टॉपिक व्यवस्थित दिलेले आहेत. तर 2018मध्ये परीक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं, तर कोरोनामुळं काय झालं की 2 वर्षे उलटून गेले आणि मग 2 वर्षे झाल्यानंतर ती यादी न्यायालयानं रद्द केली. त्यामुळं त्या यादीमधील काही विद्यार्थ्यांना घेतलेलं, पण काही विद्यार्थ्यांना घेतलं नाही आणि त्याच्या आधीच ती यादी रद्द झाली. मग त्या विद्यार्थ्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती की आमचाही विचार केला जावा म्हणून. परंतु सर्वोच्च न्यायालयानं ती याचिका दाखल झाल्यानंतर तात्पुरता स्टे आणला होता की जैशीच ती परिस्थिती ठेवायला सांगितली होती. तर मग काल काय झालेलं आहे की काल ही जी याचिका आहे ती याचिका फेटाळलेली आहे आणि मग ती याचिका फेटाळल्यामुळं आता झालं काय की जी जैशी ती परिस्थिती होती ती आता बदलण्यात येईल. आणि मग आपल्या परीक्षा होऊन फर्स्ट ॲन्सरची सुद्धा आलेली होती. आता याच्या पुढे काय होईल की सर्वात आधी ती जैशी ती परिस्थिती उठवल्या जाईल, त्यानंतर सेकंड ॲन्सरची येईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांची यादी येईल, त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी येईल, त्याच्यानंतर टायपिंगसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी बाहेर येईल आणि मग मराठी टायपिंग होईल, त्यानं इंग्लिश टायपिंग होईल आणि मग हे दोन्ही झाल्यानंतर जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांचा इंटरव्ह्यू होईल आणि मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर शेवटी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावल्या जाईल. आता ह्या प्रोसेस चालू होतील लवकरच आणि त्याचं ऑथेंटिक नोटिफिकेशन उच्च न्यायालयाची जी वेबसाईट आहे त्याच्यामार्फत जाहीर केलं जाईल. म्हणजे आता जिल्हा न्यायालयातील लिपिक असेल, शिपाई आहे, त्याच्यानंतर स्टेनोग्राफर आहे, यांच्या पुढच्या प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर ज्यांचं म्हणजे लिपिकचं टायपिंग असेल किंवा स्टेनोग्राफरची प्रॅक्टिस असेल तर ही प्रॅक्टिस करायला तुम्ही आता सुरुवात करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.